आनंदी आनंद गडे के खायला मिळतोय, आनंदी आनंद गडे के खायला मिळतोय, काय बायकोचा वाढदिवस. कुठे गेल्यात कोणाच ठाव. माझा वाढदिवस आहे आज, माहित आहे का नाही, यांच्या लक्षात आहे का नाही कोणाच ठाव. तो पोरग्याला तर विचारावं. सर्वेश, हे सर्वेश, काय काय काय, अरे आज काय आहे? काय काय आज माझ्या शाळेला सुट्टी आहे. अरे शाळेच्या सुट्टी आजच्या दिवसात काय आहे तेवढं मला सांग. आज काय? आज गांधीजी निमित्त सुट्टी आहे शाळेला. अरे काल होती गांधी जयंती. काल होती. आज काय आहे तेवढं सांग, लक्षात आहे का बघू. काल गांधी जयंती होती, मग आज काय आहे तेच मी तुला विचारले, आज काय आहे. आज काय नाही, आज आमच्या शाळेला सुट्टी आहे का? सुट्टी जनावर आहे. आज काय आहे माझं तेवढं ते लक्षात आहे का तुझ्या बघायला लागली. पण आज तुझं काय काय आहे तुमच्या लक्षात राहणारच नाही काय. अरे आठवत आहे का बघ की. थांब आठवतो. हा आठवलं आठवलं आठव काय गांधी जयंती होती आज, तुझी गावात मिरवणूक आहे. अरे देवा, अजून आठवण बघ. आज मिरवणूकच आहे का? काल गावात पुकारून सांगितलं मिरवणूकच आहे गावात. मग काय तुमच्या मेमरीत काय फिट झालेलं नाही माझ्या बातम्या. मिरवणूकच आहे गावात मिरवणूक आहे बघा. अरे मिरवणूक नव्हते, नीट आठव की. 8 वाजता मिरवणूकच आहे का? आता मिरवणूक नाही रे, नालाय का. तुला अक्कल आहे का माझं काय आहे आज ते आठव. काय आहे? अरे माझा वाढदिवस आहे की आज. वाढदिवस आहे म्हणून एवढी तुझ्या लक्षात राहत नाही. हा अरे म्हणून म्हणतेस ऐकू गेलो रे, कधी म्हणलं तेवढी विचार आठवत नाही एवढं सांगायला लागलायस. अगं वाढदिवस आहे तुझा, मला आता सांगितलीस. अगोदर सांगितलं नसतं मला. माझाच वाढदिवस देण्यात आणि तुझ्या काय बोलवून आता त्यांच्या पण लक्षात आहे का बघतो. जा पप्पा कुठे गेल्यात? गावाकडे गेलेत, जा बघून ये. मी काय गावाकडे चालत जाऊ काय? अरे बघ येत असतील का आता वाटत. जा जातो तसं मिरवणूक बघून येतो. नालाय का. चला बायकोचा वाढदिवस. आनंदी आनंद गडे तिकडे तिकडे तो इकडे, आनंदी आनंद गडे के खायला मिळतोय, आनंदी आनंद गडे. काय बायकोचा वाढदिवस. केक काय यार, माझं काय नका त्या केक मध्ये सांगते का काय. चला बस आता नाचायला नको. चला जातो घराकडे. सगळ्याचा आनंद माझा गेला बोंबलत. चला केक खायला मिळतोय, लागलो काय कपडाला. असू दे, बायकोचा वाढदिवस आहे म्हटलं काय तेवढं सोसायला पाहिजे. आज मिरवणूक आहे गावात. तुझं पप्पा वाटतो. ओ पप्पा थांबा तिथंच, थांबा आलो मी, आलो. अरे पळू नकोस, उड्या कशाला मारायला. काय रे काय काय झाले? अहो मम्मीने मला तुम्हाला हुडकायला पाठवली. मी काय कुठे बाजारात गेलतो काय बुधवारच्या? नाही हो, ती मम्मीचा वाढदिवस आहे. माझे पण देण्यात नव्हतं. होतं काय? नाही. अरे मोरका, मी केक घेऊन आलो की गावाकडं. केक बघ, रक्तानं मापलेलं केक आहे. माझं डोक्यात रगात गेले त्याच्यात. आता झाडाला धडकलं येता येतात. तुला काय माहिती आहे? झाडासंग काही क्रिकेट खेळतात. काय सांगायचं तुला, ते क्रिकेट बिकेट होते. चल घरात जाऊया गडबडीनं. चला. अगं शू शू नाव पाठव ना मला. बायकोचं नाव माहिती आहे ना? बायकोचं नावच आठव ना. तिचा वाढदिवस आहे, नाव आठव ना मला. काय करावं, जाऊ का नको घरात? काय हो आता आला असा काय? आता आला काय? हे अगं हे काय किधर आलो मी, आलोच लगेच येतो. कुठं आलो अगं आलो थांब आलो थांब आलो लगेच येतो लगेच. अहो कुठं चाललायसा? 2 मिनिटात आलो, अर्जंट आहे. आलो लगेच. अरे त्याने आत्ता आलं तर गेलं आणि टंबरेल गुण काय हागवून बिकून लागली का बघत होता. बहुतेक वाटते त्याने केक खाल्ल्यावर काय झाले बघून जायचं. जा घरला जावं का नको, नाव तर हिचं आठवण झाली. आज तिचा वाढदिवस. अहो पप्पा कुठे गेलता? अरे तुला माहित नाही काय संडास काय कसल्या मेडिकल आगवान बिगवान काय लागलेलं नाही मला. नाही तू इकडे 2 मिनिटं. अरे मगाशी मी केक घेऊन आलो का नाही, तिथवर नाव त्या फॉरेस्ट पर्यंत ध्यानात होतं तिचं. आणि केक घेऊन आले आज तिचा वाढदिवस. तुला माहित होतं का नाही? मम्मीने मला सांगितली. तुझ्या ध्यानात नव्हतं? नाही, माझ्या सकाळच्या ध्यानात आहे. आणि मी वाढदिवसाला आणायला तिला बिन सांगता सरप्राईज द्यायला गेलतो गावाकडं. आणि इथं फॉरेस्ट पर्यंत आलो, तिला केक दिला आणि तिला बोलवा लागलोय तर मला तिचं नावच आठवणार. रात्री नाव पाठ करून ठेवायचं मी असं. अरे आयुष्यभर तिचं नाव पाठ केलं की नावच आठवणार की आता काय म्हणून तिला बोलू. आणि तिचा वाढदिवस लाकूड घेऊन माझ्या मागे लागलं तर नाही. मला पण नाव माहित नाही. मी तुला मम्मी असं म्हणते. काय सांगतोस? मला पण नाव माहित नाही. अरे तुझ्या शाळेत बिळत नाव होतं का नाही? शाळेत बिळत रजिस्टर नाव आहे काय तिचं? नाही, तुमचं नाव आहे तिथं. माझं नाव आहे? अरे माझ्या खाली तिचं नाव असते की. नाही, तुमचं नाव आहे. माझं नाव आहे? होय.
आता मम्मीलाच विचारायला पाहिजे. चल बघू. तिला विचारायला नको, लाकडून पाठवायला लागल. तिच्यानं काढतो. चल मी पद्धतशीर चला. नाव काढतो तिचं काय ते. चल चल काय व्हायचं ते. चल घराकडे. चला चला. पळू नकोस की मला पळायला येते काय मर्दा. नाव एक माहित नाही काय करायचं त्या कुणास ठाऊक. अरे आवेश बरं आता वय 55 मर्दा नाव माझ्या लक्षात येणं. वय 55 पाठकून इतक्या ठेवायचं. वर्षात नाव देणार होतं आणि आता नाव दिसतो काय अचानक. रात्री पाठकून ठेवायचं. एखाद वयामानावर होत असेल. देऊन ठेवलंय काय कुठे? चला घरात तर जायला पाहिजे. आता कुठल्या नावानं बोलवू हिला. हा जानू म्हणतो. जानू म्हणतो. जानू. अगं जानू. ए जानू इकडे बैरी केक ठेवलीस का? आज काय सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? कुठं काय सूर्य कुठला हाय त्याच दिशेला उगवलाय. मग नाव न घेता जानू जानू करत बसलायसा म्हणून. अगं आवेशभर मी तुझं नाव असं नावच घेतलोय काय. आज जरा जानू म्हणा वाटलं तुला. आज लई रंगात आलाय. पिल्लू पण म्हणतो मी त्याला. त्याला काय संबंध आहे. ते जानू म्हणूनच म्हणतो, म्हणलं आज पिल्लू म्हणतो. पूर्वेला उगवायचं, ते पश्चिमेला उगवला कसा सूर्य. आणि कुठलं नाव युट्यूबला बघितलं होतं. बरं तिला होती 2 तर नाव झाली देणार त्याची. बरं हे केक ठेवलीस का घरात? ठेवलाय की. हा ठेवलाय की. केक ठेवलीस? होय. केकवर ते नाव बिव आहे का बघितलीस का त्याच्यावर? अजून उघडायचं त्याचं नाव कसं बघू. आणि तुला मी सरप्राईज द्यायला केक आणला हे तुझ्या ध्यानात आहे का? ते आता मला काय माहिती, आणून ठेवलं एवढं माहिती आहे. बरं मला एक सांग. मला ते सर्वेचं नाव आठवण झालंय. ते सर्वेचं नाव शाळेत काय आहे ग? तुम्हाला माहिती आहे का सर्वेचं नाव काय आहे ते शाळेत? मग ते तू सांग की माझ्या ते कालच्या सर्वेचं नाव विसरलं. शाळेतलं पूर्ण नाव काय आहे त्याचं? आता पूर्ण नाव माहित नाही. मला अवघड आलं. सर्वेश राजकुमार कोळी आहे माहित नाही. सर्वेश नाव राजकुमार कोळे. सर्वेश आणि तुझं नाव एक मध्ये असते नव्हत्या. तुझं नाव तुम्हाला माहित नाही काय? तुझं पण नाव असते ना त्यात. मला जोडून नाव असते तुझं. होय जोडून असते माहित आईचं नाव आहे. वडिलाचं नाव आणि आता शाळेत जावा आणि शिक्षकांच्याकडे चौकशी करा. तुला तुला तुझं नाव माहित नाही? नाही माझं मला माहित. अगं तुझं नाव तुला माहित नाही? माझं मला माहित नाही. आता ती इतकी वर्ष झालं, 55 वर्ष झालं ना वय तुमचं. सर्वेश वेळ तू बाळा चालतेस माहिती आहे का तुला? काय माहित आता तुम्हाला माहित. अरे दवाखान्यात तुझं नाव आहे काय लावलं सांगू जरा. माझ्या आईने मला लावलेलं काय माझं मला माहित आहे. तुम्ही काय सांगू तुम्हाला माहिती आहे का नाही तेवढं सांगा फक्त मला. अगं जानू तुला नाव मागाताना विचारलं म्हणजे तुझं नाव तुझ्याच ध्यानात आहे का नाही बघायला लागलोय. होय होय माझं नाव म्हणून तुझा तर वाढदिवस मला- आहे का नाही आज? वाढदिवस आहे का नाही ते मला जर मी बघतो. हा. मग आजच कसं काय जानू पिल्लू सगळं आठवा लागले. अगं जानू ते तुझं नाव तुझ्या ध्यानात आहे का नाही बघायला लागलोय. होय होय माझं नाव बळ माझ्या म्हणून तुला ध्यानात नाव आहे. घेणं झालं तुझं. बरं म्हणून कसं घेत नाही सा. हा बळ म्हणून घेणं झालं. तुमच्याच लक्षात नाही मग हे सांगा की मला. माझ्या कसं लक्षात नसते. 55 मग वय कसं झालं. जानू पिल्लू आठवा लागले. 55 वय झालं. इतक्या वर्षात नाव विसरते तुझं. ते विसरलं शेवट आज विचारायला लागलाय. होय की मग तुझं नाव तुझ्या ध्यानात नाही काय? आता 55 वर्ष वय झाली तुम्हाला माझं नाव माहित नाही. आज माझं वाढदिवस अगं तुझं आहे का नाही बघायला? नाव माहित नाही. तुझ्या काय लक्षात आहे माहित? का नाही बघायला लागलोय? लक्षात माझ्या आहे हो. आहे? तुमच्या लक्षात आहे का सांग नाही मी बघू, बघा काय नाव आहे तुझं सांग बघू. ती माझ्याने काढायला लागलाय मी. नाव सांग की तुझं काय तुमच्या लक्षात कसं नाही तेच मी बघा आहे की तुझं नाव काय ते हे काय हे जानू का पिल्लू का काय? पिल्लू नाही जानू पण नाही. हा. आहे काय लक्षात येणं. थांब जरा. काय टंबल कशाला गेला आल्यास? माझं नाव आहे का नाही लक्षात तुमच्या बघा लागलोय. अजून का नाही? जानू पिल्लू आहे की नाव माझं? ते नाही माझं नाव मी विचारायला लागलोय तुम्हाला. आहे तर माझ्या ध्यानात आहे. जानू मग सांगा. जानू सांगालो की. नाही ए. माझं नाव लक्षात आहे का नाही ते सांगा मला फक्त. अगं मी आलो रजिस्टरला तुझं नाव बघतो. ते फर्जीला इथं थांब जरा. फर्जीला काय बघतो? थांब. ए सर्वेश इकडे. काय झालं? अरे त्यांनी कुठे पळालं बघ तिकडे जरा. तू कशाला आडवं लावल्यास? नाव काय ना? काय अडवलं? अरे मग नाव माहिती पाहिजे का तुम्हाला? आता काय माहिती तुझं नाव काय होतं पण मला तुझं नावच माहित नाही. तुझं नाव काय? अरे नाव माहिती का तुला? चल इकडे हरामखोर कुठला. पप्पा गेलं मी पण जातो तुला नाव बघायला. जा 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 दोघं पण सारखी जायचा. आलो तासाभरात येतो बघून. जा जा. Thank you.